गुड मॉर्निंग गाइस। तो आज हम निकल रहे हैं ओमकारेश्वर के लिए। प्लान तो ऐसे ही बना है कि आज ओमकारेश्वर तक पहुंच जाए। अगर नहीं पहुंच पाए कोई ट्रैफिक या और कोई इशू से तो आज के बीच में स्टे करके कल हम ओमकारेश्वर में कंटिन्यू करेंगे। साथ क्रिश बैठा है। घर में सबकी तैयारी वगैरह चालू है खाना वगैरह बनाने की। तो दिखाता हूँ मैं। गाय ने क्या खाना भाजी बन रही है और यहाँ सब्जी ठंडी हो रही है। तो भी साथ में नानी जी उठ गई है। अभी हम निकल रहे हैं जाने की तैयारी और गाड़ी में सब कुछ सेट कर रहे हैं। यहाँ पर पापा बॉटल्स वगैरह एडजस्ट कर रहे हैं जो कि गाड़ी में नहीं आ रहे हैं। देखते हैं आगे कैसे कैसे रूट है, आगे क्या क्या करना है। साथ में चलते रहिए। ये हमारी प्यारी सी गुड़िया मीरा। मिलते हैं जल्दी। देखो उधर उधर से सो गाईज आम्ही आता निघालोय उज्जैनला जायला आणि एक गाडी आमची मागे जी दापिलीवरून आले येते ती थांबणार आहे. तर आमचा मिटअप पॉइंट आहे इथे कोण फाटा. तर आता आम्ही इथे थांबलोय. जवळपास आम्हाला 10 मिनिटं झालेत आणि ते अजून टाके देवीला आहे. सो आता जेव्हा ते येतील आमची जेव्हा दुसरी गाडी येईल तेव्हा आम्ही इकडे थांबलोय. ती पण गाडी इकडे थांबेल. मग तेव्हा जाऊन आम्ही दोन्ही गाड्या एकसाथ निघू. त्यांना आम्ही कॉन्टॅक्ट केला होता पण ते सध्या नारळ फोडायला टाकेदेवीला थांबलेत. फुल मज्जा आहे भाई. बड़े जरा अपना लागले बारिश हो जाएंगे हम पहले. नीरजची पण अशी सेम दीदी निघालात. हे अशी का. हॅलो निघालात. 530D आहे ना. हॅलो एक छोटासा ब्रेक घेतलाय. मागून आमची आणखी एक गाडी येते. मी आता जस्ट झोपून उठलोय. वेट करतोय इकडे थोडा आणि पुढे आपल्याला समृद्धी महामार्ग लागेल मुंबई आग्रावाला. तिकडून आपण काही सिनेरी बघून आणि रोड व्ह्यू बघून. तसा तर रोड बोरिंगच आहे. काय एवढं रोड असं खास वगैरे नाहीये. तरी आपण व्ह्यू एन्जॉय करूया आजूबाजूचा. पावसाळा वगैरे असता तर पावसात एक सिनेरिओ वेगळा असतो की हिरवळ वगैरे असते. आता सध्या तर गरमी आहे. आज एवढी गरमी वाटत नाहीये. आता वाजले सकाळचे 9:30. आम्ही पण थोडं फिरत वगैरे येत होतो. थोडा ब्रेकफास्ट वगैरे केला. वेट वगैरे करतो त्यामुळे टाइम गेला आम्हाला. आता आपल्याला इथून पुढे 123 किलोमीटर आहे. आपण हळूहळू पुढे मूव्ह करतो. आपला खूप टाइम CNG भरण्यात जास्त जर गेला. CNG अराउंड 40-45 मिनिट्स अराउंड तिकडेच गेले आमचे. क्रिश पण झोपलाय. पप्पा ड्राईव्ह करतायत. थोड्या वेळात आम्ही ब्रेक घ्यायचा विचार करतोय की लंच वगैरे करून घेऊ. बाकीच्यांचा तो उपवास आहे पण आम्हीच 3-4 जण आहोत. त्यांचा उपवास नाहीये. आम्ही लंच करून घ्यायचा विचारात आहोत. आमची एक गाडी पुढे गेली होती. तिला आम्ही कॅच करतो आधी. जसं आम्ही एकत्र येऊ तसं आम्ही लंच सुरू करू. लंच करून थोडासा ब्रेक घेऊ मग पुढच्या प्रवासाला सुरू करू. आता ऑलमोस्ट ओमकारेश्वर 380 किलोमीटर्स राहिले. अराउंड 7.5 hours. ब्रेक घेतला तर अराउंड 1 hourचा ब्रेक म्हणजे अराउंड
9 9:30 पर्यंत रात्रीच्या आम्ही पोहोचू तिकडे. तर बघूया दादा आता व्ह्यूज एन्जॉय करूया. फायनली मीटअप झालंय. इकडे उपवास आहे म्हणून खिचडी खातात. पुढे आपण बघूया इकडे भाकरी खातात सगळे. मावशी सगळीकडे चुकलोय, चुकत हळूहळू आलोय. आता थोडं खाऊन घेऊ, पुढे निघतो आम्ही. आता ओंकारेश्वर अराउंड 360 किलोमीटर आहे. इथून अराउंड 7-8 आवर्स जातील. इथून मी ड्राईव्ह करतो, पप्पा पण रेस्ट करतील. तर आता चहा प्यायला थांबलोय. टी ब्रेक घेतला. आज दादू आणि मी चहा पितोय. सिटाफिलने क्लीन मी वाईप केले. आता मगाचपासून झोपलेलो जवळपास भरपूर वेळ झोपलो होतो. दादा क्लीन वाइप केले. बाहर पूरा तूफान का माहौल है, पूरी हवा चल रही है, बारिश आ रही है और उसमें हमारे तूफान के शेर हमारे फादर साहब ये तूफान का आनंद ले रहे हैं. बहुत हवा चल रही है, बहुत हवा चल रही है. अरे बाप रे, बहुत ही ज्यादा हवा चल रही है. ऐसे लग रहा है गाइस कि तूफान आने वाला है. बारिश का माहौल हो चुका है पूरा. ये साइड देखोगे मौसम साफ है, ये साइड पूरा बादल छाए हुए हैं. तो शायद से हमने महाराष्ट्र का बॉर्डर क्रॉस किया और मध्य प्रदेश में एंटर हुए. और मेरे को कैसे पता चला तो मैंने मैप भी नहीं देखा, बट मैंने पेट्रोल और डीजल रेट्स देखे. ये रेट्स बिकॉज मैंने जब मेरे 100 में डीजल भरा था ना, तब 98 समथिंग चल रहा था और पेट्रोल 111 पॉइंट समथिंग कुछ था. कसं वातावरण झालंय? एकदम भारी. महाराष्ट्रापेक्षा वेगळं काय धरती माता काय करते काय कळायला मार्ग नाही. कारण मध्य प्रदेशमध्ये आम्ही जेव्हा प्रवास करायला निघालोय, एवढे आंधी तुफान आहे की पुढचा प्रवास जर बघायचा झाला तर पूर्ण अंधेरा वाटतो आणि खूप. आता तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसत नाही. हा तुम्ही बघू शकता ढग आलेत हे ब्लॅक वाले. तो गाइस हम आधा घंटा हो गया रुके हैं सीएनजी भरने के लिए, बट वेदर खराब होने के कारण लाइट चली गई इधर की. और आप देख सकते हैं बहुत आंधी चल रही है. आंधी मतलब एक प्रकार से बहुत हवा आ रही है और बारिश की भी बूंदें गिर रही है थोड़ी थोड़ी, और बादल भी काले पड़ चुके हैं. सो शायद से बारिश आने वाली. रेंज पे देखें. तर फायनली मित्रांनो आम्ही पोचलो ओंकारेश्वरला आणि इथे आजच्या स्टेसाठी आम्ही हा हॉटेल बुक केलं आहे. आज नाईटसाठी हे आमचं रूम असणार आहे. क्या तुम ब्लॉगर हो? चालू किया है, कितने सब्सक्राइबर है? नाही चालू किया. आता वाजलेत रात्रीचे 12:30 आणि आम्ही ओंकारेश्वरला पोहोचलोय. हॉटेलमध्ये आता झोपतोय आम्ही. उद्या अराउंड 4 वाजता आम्ही इथून उठून दर्शनासाठी निघू. 5 वाजता आय थिंक गेट ओपन होतं असं ऐकलंय, कन्फर्म माहीत नाही आहे. तर मी तुम्हाला सांगेनच उद्या व्हिडिओमध्ये की गेट किती वाजता उघडतं आणि दर्शनाचं कसं होतं. तिथे दर्शन करून थोडंसं साईट सीन आम्ही करून पुढे उज्जैनसाठी निघणार आहोत. आधी इकडे येऊन परत थोडा रेस्ट वगैरे करू आणि मग उज्जैनला निघू. आणि मग नंतर उज्जैनचा तर तुम्ही पुढे बघणार असाल काय व्लॉगमध्ये. भेटू डिरेक्टली मॉर्निंगला. गुड नाइट गाइस. सो अभी बेड पे है सोने. मेरे साथ मिस्टर आजम पर मैं और ये ओवी पाटिल. और सो गुड नाइट गाइस. कल मिलते हैं सीधा
ओंकारेश्वर के दर्शन के लिए गुड नाइट.